नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वीची पूर्व परीक्षा जवळ आलेली आहे आणि सुरू झालेली आहे काही विद्यार्थ्यांची. तर आज आपण पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका बघणार आहोत, इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची. तर बघा मित्रांनो, 40 मार्कांचा हा पेपर असतो आणि याच्यामध्ये इतिहासावरती 28 मार्क आणि राज्यशास्त्राचे 12 मार्क असे एकूण मिळून 40 मार्काचा पेपर आहे. तर ही प्रश्नपत्रिका आपण बघून घेऊयात. अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे. तर पटकन जाऊयात पुढं. पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची रिक्वेस्ट आहे. नवीन असाल मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर पहिल्यातला जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आपल्याला बघा, लक्षात घ्या. पहिल्यातल्या मध्ये आपल्याला बहुपर्यायी प्रश्न म्हणजे विधाने निवडून तुम्हाला ते वाक्य जे आहे ते विधान पूर्ण लिहायचं बरं का. विधाने निवडून हे विधान पूर्ण लिहायचं आहे आणि जे काही रिकामी जागा तुम्ही भरलेली आहे तिच्या खाली रेष मारायची. पहिला प्रश्न आहे, लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या टिंबटिंब या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात करण्यात आलेला आहे. तर कुठलं चित्र आहे? मोनालिसा. लिओनार्दो द विंची यांचं मोनालिसा हे चित्र अतिशय फेमस आहे. त्याच्यानंतर थॉमस कुकने टिंबटिंब विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. हस्तकौशल्याच्या वस्तू, खेळणी, खाद्यवस्तू का पर्यटन तिकिटे? तर थॉमस कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला होता. त्याच्यानंतर 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये टिंबटिंब यांचे नाव अग्रणी आहे, ज्याच्यामध्ये ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, मीरा कोसंबी, शर्मिला रेगे. तर याच्यामध्ये ताराबाई शिंदे हे उत्तर बरोबर आहे. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला होता. याच्यानंतर पुढील विधानातल्या प्रत्येक गटामध्ये चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे आणि चुकीची जोडी ओळखून ती लिहायची. तर या पहिल्या याच्यामध्ये बघा, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये एकंदरीत बघा, त्याच्यानंतर बघा, लिओपॉल्ड व्हॅन रांके दी थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री, हिरोडोटस यांचा द हिस्टरीज आणि कार्ल मार्क्स यांचा डिस्कोर्स ऑन द मेथड. तर ही जोडी चुकीची आहे, कारण कार्ल मार्क्स यांचा डिस्कोर्स ऑन द मेथड नाही, तर इथं दास कॅपिटल कार्ल मार्क्स यांचा ग्रंथ आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चुकीची जोडी फक्त ओळखून द्यायची आहे. इथे बघा, महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगढ आणि शिवाजी विद्यापीठ ग्वालियर. तर याच्यामध्ये जर एकंदरीत आपण पाहिलं तर इथे तुमचं महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली ही चुकीची जोडी आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडं पुढचा बघा, बेंगाल गॅझेट जेम्स ऑगस्टस हिकी यांनी हे लिहिलंय, बरोबर आहे. त्याच्यानंतर दर्पण बाळशास्त्री जांभेळकर, मराठा गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांनी मिळून लिहिलं होतं आणि प्रभाकर लोकमान्य टिळक नाहीये, तर ही जोडी चुकीची आहे. तर तुम्ही ही जोडी लिहू शकताय. तर चुकीची जोडी लिहिताना तुम्हाला ती फक्त जोडी या ठिकाणी बाबा ही जोडी चुकीची आहे तेवढं आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. पुढे बघा, आकृतीबंध आपल्याला पूर्ण करायचा आहे. जेम्स मिल यांनी लिहिलेला ग्रंथ द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. त्याच्यानंतर द हिस्ट्री ऑफ इंडिया कोणी लिहिला? तर जेम्स ग्रँड डफ यांनी कुठला लिहिला बाबा? तर इथे लिहू शकता ए हिस्ट्री ऑफ द मराठाज. काय बाबा? हिस्टरी ऑफ द मराठाज. ओके, ऑफ द मराठाज. आता इथं मला काय जास्त उत्तर सांगत नाही बसत मी, कारण प्रश्नपत्रिका नीट समजून घ्या. कारण दुसऱ्यातला जो प्रश्न आहे तो कृती पूर्ण करा आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा आहे आणि इथे प्रत्येकाला 2 पैकी 2 मार्क आरामात मिळू शकतात. त्याच्यामुळे जरा इथे आपल्याला व्यवस्थित या प्रश्नाकडे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर माउंट स्टुअर्ट्स एल्फिन्स्टन. तर इथे माउंट स्टुअर्ट्स एल्फिन्स्टन हे पाहिजे. श्री डांगे यांनी कुठला लिहिला? प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हा ग्रंथ लिहिला. त्याच्यानंतर हू वेअर द शूद्राज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. तर ही जोडी अशी आपल्याला पूर्ण करायची आहे. हा तक्ता. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाणे, तर इथं तुम्ही लिहू शकता की बाबा माथेरान आहे, महाबळेश्वर आहे, पाचगणी आहे, लोणावळा आहे, खंडाळा आहे, चिखलदरा आहे. तर ही सगळी तुम्ही या ठिकाणी, किंवा तोरणमाळा आहे. तर ही थंड हवेची ठिकाणी या सगळ्यांपैकी कुठलेही 4 लिहू शकता. जसं की खंडाळा लिहिलं मी, त्याच्यानंतर माथेरान लिहिलं, ओके. त्याच्यानंतर महाबळेश्वर लिहिलं. त्याच्यानंतर मग या ठिकाणी तुम्ही लिहू शकताय चिखलदरा लिहू शकताय. ओके. ओके. तर अशा प्रकारे ही थंड हवेची ठिकाणं तुम्ही लिहू शकता. एकदम सोपा प्रश्न आहे. पुढचा मुद्दा आहे आपल्याकडे भारतातील प्रसार माध्यमे. आता भारतामध्ये कुठल्या प्रकारची प्रसार माध्यमे आहे? तर एक आपल्याकडे वृत्तपत्रिका आहे, वृत्तपत्रे आहे. ओके. वृत्तपत्रे आहे. त्याच्यानंतर आकाशवाणी आहे आपल्याकडं, आकाशवाणी. त्याचबरोबर आपल्याकडं वेब पत्रकारिता आहे.
त्याच्यानंतर आपल्याकडे दूरदर्शन एक आहे आपल्याकडं. ओके, तर ही 4 तुम्ही लिहू शकताय. नियतकालिके असेल, असे तुम्ही लिहू शकताय. आता इथे बघा थोडक्यात टिपा लिहा. आता मी इथं काय टिपा लिहा वगैरे सांगत बसत नाही. ॲनल्स प्रणाली, त्याचबरोबर अभिलेखागार आणि कृषी पर्यटन. इथे तिघांपैकी तुम्हाला कुठल्याही 2 टिपा लिहायच्या आहेत. तर या तिघांपैकी तुम्ही कुठल्याही 2 टिपा या ठिकाणी लिहू शकता. ठीक आहे. याच्यानंतर विधाने सकारण स्पष्ट करा. इथे तुम्हाला 4 विधानं दिलेली आहेत मित्रांनो. तर या 4 पैकी तुम्हाला कुठली 2 विधाने कारणासह आपल्याला स्पष्ट करावी लागतात. याच्यामध्ये जसं की तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. त्याचबरोबर या ठिकाणी बघा म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर याचं उत्तर तुम्ही कसं लिहू शकता, की बाबा लाखो वर्षाच्या वाटचालीमध्ये मानव त्याच्या प्रगतीच्या अनेक टप्प्यामध्ये नवनवीन कौशल्य शिकत गेलेला आहे. दगडांपासून त्यांनी हत्यारं तयार केली, शेतीचे तंत्र त्याने अवजत केले. त्याचबरोबर तो वाटचाल करीत अशा प्रकारे तो विज्ञान युगामध्ये माणूस आलेला आहे. आणि कृषी उत्पादन असेल, वस्तूंचे उत्पादन असेल, स्थापत्य असेल, अभियांत्रिकी असेल, इत्यादींमध्ये खूप वेगळ्या प्रकारचे बदल होत गेलेले आहेत आणि या सगळ्या यांत्रिकीकरणामुळे उत्पादन वाढले आणि ही सगळी प्रगती म्हणजे आतापर्यंत विज्ञानाने जी काही प्रगती केलेली आहे, तर ती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. त्याच्यानंतर आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणजे सहज जहाज आहे, रेल्वेचा प्रवास विमान आहे, ही जी वाहतूक वाढलेली आहे, त्या वाहतुकीमुळे प्रगती झालेली आहे मोठ्या प्रमाणामुळे आधुनिक काळामध्ये आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन हे खूप सोपं झालेलं आहे. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जी काही प्रगती झाली आणि आर्थिक उदारीकरण झालं, त्याच्यामुळे जग जे आहे ते अधिक जवळ आलेलं आहे. त्याचबरोबर त्यामुळे अभ्यास असेल, नोकरी असेल, व्यवसाय असेल, या अनुषंगाने परदेशात जाण्याचं प्रमाण जे आहे ते वाढलंय. पुढे बघा प्रसार माध्यमांमुळे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. कारण प्रसार माध्यमातून मिळालेली जी माहिती आहे, ती खरंच 100% खरी आहे की नाही? कारण बऱ्याचदा खोटी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. तर ती व्यवस्थित बघून कारण प्रसार माध्यमातून येणारी जी माहिती आहे, ती वास्तवाला धरून आलेलीच असेल असं नाही. त्याच्यामुळे ती बघून तिचं चिकित्सक आकलन करूनच ती पुढे पाठवणं गरजेचं आहे. सध्याच्या काळात खेळांचे अर्थकारण बदललेले आहे. तर याच्यावर तुम्ही लिहू शकताय कारण व्यवस्थित स्पष्ट करून लिहायचं. 4 पैकी कुठलेही 2 लिहायचे आणि इथं उत्तर लिहिताना मुद्देसूद लिहायचे. साधारणतः 4 मुद्दे आले पाहिजे. म्हणजे एका मुद्द्याला तुम्हाला अर्धा मार्क मिळेल आणि 4 मुद्द्यांचे 2 मार्क होतील. ठीक आहे. पुढचा बघा दिलेल्या उताराचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता हा उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि याच्या खालच्या प्रश्नांची उत्तरं जसं की मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले. त्यापूर्वी 1928, 1932 मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्ण पदक जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते आणि 1956 मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानाने विभूषित करण्यात आले. आता हॉकीचे जादूगार कोणास म्हणतात तर मेजर ध्यानचंद यांना. 1936 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरामध्ये होती? तर 1936 साली ऑलिम्पिक स्पर्धा बर्लिन शहरामध्ये होती. हॉकी खेळाविषयी आपले स्वमत मांडा. मग तुम्ही स्वमत तुमच्या भाषेमध्ये लिहायचं. इथं 2 मार्क मिळतील. हा 1 मार्क, हा 1 मार्क आणि हे 2 मार्क. 4 मार्काला अतिशय सोपा मित्रांनो प्रश्न आहे. ओके. तर इथं तुम्ही स्वमत लिहिताना तुम्ही लिहू शकता, की बाबा हॉकी हा आपल्या भारताचा किंवा आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे आणि अनेक ऑलिम्पिक गेममध्ये भारताने या खेळामध्ये सुवर्ण पदक मिळवलेले आहे आणि मेजर ध्यानचंद यांनी हॉकीच्या खेळामध्ये खूप मोठी कामगिरी बजावलेली आहे. त्याच्यामुळं त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्याचबरोबर त्यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. आता सविस्तर उत्तरं लिहा बघा. हा प्रश्न 6 मार्काला आहे. कारण तुम्हाला 4 प्रश्न आहेत. 4 पैकी 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरे. जसं की पहिलं आहे इतिहासाचार्य वि. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. दुसरा मुद्दा आहे ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे. तिसरा प्रश्न आहे दूरदर्शनचा इतिहास आणि चौथा प्रश्न मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. पुढचा बघा मित्रांनो 6वा प्रश्न आणि तिथून सगळे पुढचे जे काही प्रश्न आहेत ते तुमचे राज्यशास्त्र या घटकावर आधारित आहे. यावर आधारित आहे. जसं की पर्याय निवडून आपल्याला विधाने पूर्ण लिहायची आहेत. महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांमध्ये महिलांसाठी किती जागा म्हणजे इथं टिंब पाहिजे जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर महाराष्ट्रामध्ये 50%. सुरुवातीला 33% होता, परंतु आता स्थानिक शासन संस्थांमध्ये हे प्रमाण 50% केलेलं आहे. पुढचं शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी काय करण्यात आले? टिंब करण्यात आले. तर हरित क्रांती करण्यात आली. पुढील विधाने चूक बरोबर ते सकारण स्पष्ट करा. बघा माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढलेली आहे.
तर हे चूक आहे, कारण शासनाच्या कारभारातील गोपनीयता आता कमी झालेली आहे. ते तुम्ही लिहू शकता स्पष्ट. निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो, हे विधान सत्य आहे, बरोबर आहे आणि त्याचं कारण तुम्हाला लिहायचं आहे. लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्त्व असतं, हे पण बरोबर आहे, त्याचं कारण लिहायचं आहे. पुढील संकल्पना स्पष्ट करायच्यात तुम्हाला 2 पैकी 1. एक तर प्रादेशिक पक्ष आणि दुसरं ग्राहक चळवळ, दोघांपैकी एक. यानंतर संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचे आहेत. महिलांसंबंधित कायदे आहेत. तर ते नेमके कुठले आहेत? तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता हुंडा प्रतिबंधक कायदा असेल, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा आहे, त्याचबरोबर लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा आहे आणि वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा असण्याचा कायदा. तर हे सगळे कायदे आहेत. पुढचा मुद्दा स्वातंत्र्यपूर्व भारतातील आदिवासींच्या चळवळी. महाराष्ट्रामध्ये कुठली चळवळ झाली? तर भिल्ल आणि रामोशी चळवळ झाली होती. ओडिशामध्ये गोंड चळवळ झाली होती, हे लक्षात घ्या. छोटा नागपूरमध्ये कोलाम चळवळ झाली होती आणि बिहारमध्ये मुंडा किंवा संथाळ ही या ठिकाणी चळवळ झाली होती असं आपण म्हणू शकतो. आणि शेवटचा हा 9वा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडक्यात उत्तर लिहायचं एक असं. मतदारसंघाची पुनर्रचना याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती लिहायची आणि राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करायची आहेत. म्हणजे एकंदरीत अशा प्रकारे मित्रांनो ही आपण प्रश्नपत्रिका बघितलेली आहे, जी इतिहासाची होती. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.